भैरवी, ए भैरवी प्लीज ऐक ना एकदा मला चान्स दे ना प्लीज, माझं ऐकून घे ना भैरवी प्लीज. भैरवी मला काही ऐकायचं नाही अनिश. तू असं वागशील मला खरंच वाटलं नव्हतं. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू अनिश. अख्खं जग तुझ्या विरुद्ध बोलत असताना मी तुझ्यासाठी म्हणून भांडली अनिश. मी विश्वास ठेवला होता तुझ्यावर आणि तू विश्वासघात केलायस माझा. हे भैरवी, मला तुझे सगळे आरोप मान्य आहेत, पण प्लीज एक चान्स दे ना. माझं म्हणणं ऐकून घे ना. माझी बाजू. तुझं काय म्हणणं आहे? मला माहितीये तुझी बाजू काय आहे ते. बाबांनी मला बिझनेस मध्ये मदत केली म्हणून तुझा माझ्यावर राग आहे, हो ना? ठीक आहे, हे मी समजू शकते, पण रागाच्या भरात तू या टोकाला गेलास की त्या निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळला. अरे एकाच्या जरी जीवावर बेतलं असतं ना तर आज जे पश्चाताप करून तुझं नुकसान भरून निघालं असतं. मी तुझ्या बाकी सगळ्या चुका माफ केल्या असत्या, पण ही चूक नाहीये, हा गुन्हा आहे आणि आम्ही कधीच माफ नाही करणार. यापुढे मला तुझ्यासोबत कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये. आपलं नातं संपलंय अनिश. भैरवी अनिशवर रागवली म्हणजे खरा प्रकार तिला समजलेला दिसतोय. प्लीज प्लीज एकदा ऐकून घे ना. गार्गे, मुलांना बाहेर घेऊन जा. हो काका. हे बघ, बाबा प्लीज तुम्ही मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नका. आता मी काहीच कोणाचं ऐकणार नाहीये. मी हे घर सोडतीये आणि मुलांना इथनं घेऊन जाते माझ्या बरोबर कायमच. नाही भैरवी, अनिशची जर चूक असेल तर तो घराच्या बाहेर जाईल, तू नाही. तू या घराची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळे आज घर टिकून आहे. मी तुला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. प्लीज एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या ना तुम्ही दोघं. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. बाबूच्या पाठोपाठ आपल्याला घराबाहेर निघा लागेल बहुतेक. बांधा कपडे, बांधा कपडे बांधा. जे ऐकलंय ना त्यांनी कान तृप्त झालेत माझे. आता आणखी काही नको प्लीज. खरंय भैरवी, अनिश ही जेव्हा लॉकअप मधून सुटून आली तेव्हा तुझ्याकडे एकच संधी होती. त्यावेळेला तू जर आपण आपली चूक कबूल केली असतीस तर कदाचित हिनं तुला माफ केलं असतं. तेच, ही गोष्ट मला बाहेरच्या व्यक्तीकडून कळली अनिश, तेही तुझ्या क्राईम मधल्या पार्टनर कडून. आपल्या नात्यामधला विश्वास जो होता ना त्याला सुरुंग लागलाय आणि आता हे नातं मी नाही निभावू शकत. ठीक आहे भैरवी, तुझी हीच इच्छा असेल तर मग मी नाही राहत तुझ्यासोबत. बाबांचे म्हणणं बरोबर आहे. तू इथेच राहा, मी जातो घर सोडून. या घराला, बाबांना, मुलांना तुझी जास्त गरज आहे. या घराचा आधार आहेस तू. माझ्यापेक्षा बाबांना तुझ्यावर जास्त विश्वास आहे आणि तो रास्तही आहे. मीच कमनशिबी आहे. तुझ्यासारख्या बायकोची कदर नाही करू शकलो. भैरवी, मला माफ कर. भैरवी, मला समजूनच नाही आलं. म्हणजे हे भाऊजीने तर अनिस बाबूला घराबाहेरच काढलं. आता कसं करावं मग? नाही ते खरंच आहे, पण नशीब समज की बाबा आपल्याला अजून बाहेरचा रस्ता दाखवला नाही. मी काय बोलतो बाबा, आपण ना कोण काय बोलायच्या आधी, ते संकट येण्याच्या आधी आपला गाशा गुंडाळूया आणि जाऊया इथून. तसं नाही म्हणत आहे मी. मला की एक समजून नाही राहिलं, त्या भैरवीला कसं काय कळलं अनिस बद्दल?
आता मला तरी कसं, मी तुझ्या बरोबरच असतो ना, मला काय ठाव आहे. एक बाप आपलं नाव नाही आलं ते नशीब समज. चल चल निघू इथून, चल. कुठं निघ, त्या गावाला घेणार आहे का आपल्याला? लात मारून हाकलून दिलं, एवढी सगळ्याची उदारी झाली आपल्या डोक्यावर, आता घेतील का आपल्याला गावात परत? ते पण बरोबर आहे. मी काय म्हणतो, काय कर, हा एक काम करू, एक काम करू, त्या स्वप्नाला फोन लाव. कसं इकडे जे काय घडतंय की नाही ते आपण तिला सांगून टाकू. म्हणजे ती खुश झाली, ती आपल्याला पैसे देईल. पैसे दिले तर निदान शेवटचे दिवस असे सुखाचे जातील. म्हणजे आपण कसं काय करू माहितीये ना, तिने पैसे घेतले की आपण अशी तिकीट काढू आणि हे काय कोणाला फोन लावतो तू? जास्त बोलण्यापेक्षा डायरेक्ट फोन लावा तिला. अरे हा लावायला ना मग. हा, लाग बोला बोला ना. आमना कोण नाही, कोण नाही ना, कोण ना. हॅलो, काय न्यूज आहे? नाही नाही, न्यूज एकदम वाईट. म्हणजे काय झालं? काय लय का बाबा, तुमचं आणि बाबू अनिश याचं प्रकरण भैरवीला समजलं. आणि काय झालंय का बाबा, भैरवीने अनिश मध्ये भांडण सुरू झालं. आणि पुढे? अरे काय नाही, वय माझं झालं, पुढे नुसतं फास 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 मला 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 करते. नाही पुढे काय झालं का बाबा, ती आपली ती हे आहे ना भैरवी, ती घर सोडून निघाली होती. घर सोडून निघाली होती तर बाबू अनिशने तिने थांबवला. आम्हाला वाटलं बाबा सगळेच असतील. आता काय झालं, उलट झालं. आता अनिश बाबू घर सोडून निघाला. पण तो कुठे जाणार आहे? आता तर आमच्या दोघांचंही तुटलंय. आणि आता ते काय करू आम्ही, आम्हाला त्यातले काय कळत नाही. आता आम्ही काय करायचं तेवढं सांगा. हा का? तुम्हालाही कोणी जा म्हटलं? आपल्याला कोणी जा म्हटलं नाही, म्हणजे नाही, अजून तरी नाही म्हटलं. नाही ना. नाही, कोण नाही म्हटलं. नाही पण प्रॉब्लेम काय माहितीये की बाबा, आता तर अनिश बाबू गेल्यावर आम्ही कोणाच्या भरोश्यावर राहायचं? बरोबर आहे की नाही का? काय झालंय, तिकडच्या लोकांना ना आम्ही नजरेसमोरच नको. एवढ्यातच हार मानली तुम्ही? तुम्हाला जायला जागा नाहीये ना? त्याच घरात टिकून राहण्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. हो, होय का? राधा मामी आहे का तिकडे? आता ह्या वयात कुठे जाते मला सोडून? काय म्हणून राहिली ती? फोन स्पीकरवर टाका. स्पीकरवर टाकू का? हा, हे स्पीकरवर. बोला. बोलू स्वप्न. त्या घरातली उरलेली शांतताई आता आपल्याला स्पॉइल करायची. काय करायचे? काय म्हणजे शब्द नाही समजला मला. हा बरोबर, काय करत सांग मला. काय ना, अनिशने ते घर सोडून फारसा फरक नाही पडणार आहे. हा, पण भैरवी आणि अनिशचे बाबा ह्यांच्यात जर वाद झाले ना तर मज्जा येईल. हो, आणि असं झालं ना तर तुम्हाला दोघांना त्या घरात आरामात राहता येईल. आणि भैरवीची सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टम पण संपून जाईल. नाही, पण मला काही टोटल नाही लागले. म्हणजे आता हे करायचं कसं हे सांग बरं मला. सांग बाबा, सांग. सांगते. समजलं? हा समजलं ना. हे बघ, काम कर तू आता, अजिबात काळजी करू नको. सगळं माझ्यावर सोड, सगळं आणि मायावर करतो. पण सोड. अरे दोघांवर सोड. एकच पण आता जर तुम्ही दोघांनी हे काम केलं ना तर तुम्हाला मी इतके पैसे देईन की तुम्हाला भैरवी समोर कधीच हात पसरवायची वेळ येणार नाही. अरे बाबू कोणाला काही हात मारतो? आनंद जेवढा झाला ना मला. काय बाबा, प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माहितीये अनिशला या घरातून जा म्हणताना तुमच्या मनाला किती त्रास होतोय ते. पुन्हा एकदा माझा विश्वास हरलाय. माझ्या मुलाला मी ओळखण्यात चूक केलीये आणि याचाच मला त्रास होतो मॅडम. काही झालं तरी या घरचा मुलगा आहे तो बाबा. म्हणून पुन्हा पुन्हा चुकीचं वागण्याचा परवाना दिलाय का त्याला कोणी? आणि असा जर त्याचा समज असेल ना, तो आधी दूर कर. त्याला चूक समजलीये म्हणतोय ना तो, मग देऊन बघा त्याला एक संधी.
मी निमूटपणे मुलांना इथनं घेऊन जाईन. कदाचित त्यानंतर तू व्यवस्थित वागेल. माझा विश्वास नाही त्याच्यावर. तू मला जास्ती जवळची आहेस त्याच्यापेक्षा. तुझ्यावर माझा जास्ती विश्वास आहे आणि या घरात राहण्याचा तुझा अधिकार त्याच्यापेक्षा जास्त आहे. मला माफ करा बाबा. मला असं वाटतंय कदाचित माझ्यामुळेच तुमच्यापासून तुमचा मुलगा दुरावलाय. मीच तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये दरी उभी केली. तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. खरं तर माझ्या संस्कारात काहीतरी उणीव राहिली आहे म्हणून मी स्वतःच्या मुलाला एक चांगला माणूस म्हणून घडवू नाही शकलो. राधा किशा सोडा मुलाला. सोडला बाबा, चल सोडला. आणि काय ए गार्गी, तुला मुलाला घेऊन खाली थांबायला सांगितलं होतं ना बाप? नाही नाही, तिले काहून विचारता, मले विचारा ना. तुमच्याशी बोलायची काही मला इच्छाच नाहीये. आणि एक हा आमचा घरगुती विषय आहे. तुम्ही इथून गेला तर बरं होईल. नाही असं कसं, म्हणजे आम्ही जाऊ पण आम्हाला बोला तर लागतेच ना. बोलल्याशिवाय इथून जातच नाही भाऊजी आम्ही. तुम्ही कोणाशी बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? बाई तू मध्ये मध्ये बोल नको. तुला यायनी डोक्यावर बसवलंच ना. आम्ही नाही, आम्ही तुझं ऐकत नसतो. तू चुप बस. भाऊजी मी स्पष्ट बोलतो, तुम्ही माया बाबूवर अनिस बाबूवर अन्याय करून राहिले बस. नाही नाही, काय आहे, या घरात बाबा काय होतंय काय नाही होत आम्हाला काही घेणं देणं नाही. नाही काय झालंय की आम्ही पडलो परकी नोकर माणसं आपण, है की नाही. पण तुला सांगतो मले त्रास होतो. नाही कसं मला जे दिसतं की नाही ते बघवतच नाही ना. म्हणजे काही झालं तरी बहिणीचा मुलगा आहे की नाही माझ्या, म्हणजे दूरचा काच आहे ना पण भाचा आहे की नाही आपला. मग आणि मग मला त्याच्यामुळे ते त्रास होतो. त्याच्यावर अन्याय झालेला मला बघवत नाही. काय बडबड झाली रे मगापासून? तुमचा कुणाशी काही संबंध नाहीये. तुम्ही या घरातले आश्रित आहात. कुणाशी तुमचं काही नातं नाहीये. आमचं नातं नाही समजा पण तुमचं आहे ना. तुमचं पोटचं लेकरू आहे ते. त्याच्यावर अन्याय करताना एकदा स्वतःचा चेहरा आरशात पहा ना भाऊजी. मग ठीक आहे ना. मग तुम्ही एक काम करा का बाबा, पोट्ट्यांच्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा की बाबा अनिश इतका मी पण गुन्हेगार आहे भैरवीचा. बास झाला तुमचा. अजून एक शब्द जरी बाबांविरुद्ध बोललात ना तरी माझ्या इतकी वाईट कोणी नसेल. एक मिनिट तू थांब. भाऊजी घेताना पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ. नाहीतर मी काय बोलतो, मी शपथेवर सगळं खरं सांगून टाकतो ना. काही गरज नाहीये. मी सांगतो, मी भैरवीचा गुन्हेगार आहे आणि हे मी कबूल करतो. कशाबद्दल बोलताय तुम्ही बाबा? तुम्ही माझे गुन्हेगार? होय मुली, मी सुद्धा तुझा गुन्हेगार आहे. मोदक विषबाधा प्रकरणात अनिश गुंतलेला आहे ही गोष्ट मला माहित होती. तरी देखील तुमच्या दोघांचं सुरळीत चालावं असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला पुन्हा एक संधी द्यायचं ठरवलं. नाही, हे खोटं आहे. हे खोटं आहे. तुम्ही कधीच कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. बाबा सांगा ना, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या तत्वांची कधीच तडजोड करणार नाही. भैरवी, बाबांवर रागवू नकोस. हे सगळं बाबांनी निवेदिता मॅडमच्या सांगण्यावरून केलंय, आपलं नातं टिकवण्यासाठी. बाबा तर मला तेव्हाच पोलिसात देत होते पण मॅडमनी त्यांना थांबवलं आणि माझं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घेतली.
मला नाही समजत आहे, मी कोणावर विश्वास ठेवत ना? कोणावर विश्वास ठेवू मी? ज्यांच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, माझ्या आईपेक्षा जास्त, त्यांना देवाचं स्थान दिलं होतं, त्या सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. मी कोणावर विश्वास ठेवू? आता तर मी एक सेकंदही या घरात नाही राहू शकत. मीरा, ईशान, चला माझ्या बरोबर, आपल्या घरी जातोय आपण. रवी, थांब भैरवी, मुलांना घेऊन कुठे निघालीस? माझ्या माहेरी जाते मॅडम, कायमची. का? याला कारण मी दोषी आहे भैरवीचा, आणि माझा गुन्हा मी आपणहून कबूल करतोय. पण याबद्दल मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तू आणि जर मुलं इथं राहणार असतील तर मी तरी कशाला राहू? नाही थांबू शकत मी बाबा इथे, कारण इथे प्रत्येकानेच माझी फसवणूक केली. सगळेजण खोटेपणाने वागलेत माझ्याशी, अगदी तुम्ही सुद्धा. माझा संसार मोडलाय मॅडम, आणि हे तुम्हाला माहित होतं, तरीही तुम्ही गप्प राहिला. माझ्यापासून खरी गोष्ट लपवली. का वागलात तुम्ही असं माझ्याशी? सगळ्यांनीच इथे माझा का विश्वासघात केलाय? त्या स्वप्नामुळे मला कळलं काय खरंय ते. नाहीतर किती मोठ्या भ्रमात राहिले असते मी. तुम्हाला कळतंय का? नाही राहू शकत मी या उद्ध्वस्त घरात, मी नाही राहू शकत. भैरवी, आता मी बोलू, पण मी बोलताना मध्ये दुसरं कोणीही बोलणार नाहीये. कळलं? भैरवी, एका वडिलांसाठी त्यांचा मुलगा काय असतो हे मी तुला सांगायची गरज नाहीये. अनिश माझगावकरांचा मुलगा आहे, तरी सुद्धा फक्त तुझ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून, केवळ तुझ्या प्रेमापोटी ते अनिशला घरातनं हकलून द्यायला निघाले होते. पण मी त्यांना थांबवलं, तुझ्यासाठीच. अनिश पूर्णपणे वाईट नाहीये भैरवी. हे सगळं तुला स्वप्नाने आत्ताच का सांगितलं? ह्याचा विचार केलायस तू? हे आधी का नाही सांगितलं? आणि आता स्वप्नालाही कळून चुकलं होतं की अनिशचं तुझ्यावरती प्रेम आहे. हो भैरवी, त्याचं खरंच तुझ्यावर प्रेम आहे. स्वप्नाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिने अनिशचा काटा काढायचं ठरवलं, आणि तिने गुंडांकरवी अनिशवरती जीव घेणा हल्ला करवला. काय? हो भैरवी, याआधी सुद्धा स्वप्नाने तुला मारण्यासाठी गुंड पाठवले होते आपल्या घरी. मॅडमला याची सगळी कल्पना होती, म्हणूनच त्या तुझ्या सेफ्टीसाठी इथे राहायला आले. त्यांच्या घरचं पेंटिंगचं काम वगैरे असं काही नाहीये. स्वप्ना तुझ्या जीवावर उठली आहे. जेव्हा हे मला कळलं तेव्हा मी तिला वॉर्न करायला गेलो होतो. आता अनिश सुद्धा आपल्या हातात तर निसटलाय असं स्वप्नाला वाटलं, आणि म्हणूनच तिने त्याच्यावरती गुंड पाठवले. मला कल्पना होती ती असं काहीतरी करेल याची. असा काहीतरी प्रसंग घडू नये म्हणून मुद्दाम मी अनिशच्या मागावरती एक माणूस पाठवला होता त्याला मदत करायला. पण अनिश स्वतःहून गेला होता तिच्याकडे. बरोबर आहे, पण त्याला असं का करावं असं वाटल्याचा विचार केलास का तू? या एवढ्या भरल्या घरात तुम्ही सगळे असताना अनिशला एकटं का वाटलं असेल? हे एकटेपण यांनी स्वतःच्या स्वभावाने ओढवून घेतलंय. आम्ही याला बिलकुल जबाबदार नाही आहोत. याला काही सांगायला गेलं की त्याचा उलट अर्थ काढायचा, बापाला नेहमी शत्रू मानायचं, हेच करताय हा. पण तुम्ही कधी मित्र म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलात का? त्याची काही स्वप्न होती जी अपूर्ण राहिली होती,
अनिष्ठा ह्या सगळ्या वागणुकीला कुठेतरी तुम्ही आणि भैरवी दोघंही थोडेसे जबाबदार आहात असं नाही वाटत तुम्हाला? भैरवी, त्या स्वप्नाने तुला SMS पाठवले, फोटो पाठवले, त्या सगळ्यावरती तू विश्वास ठेवून मोकळी झालीस. ह्या सगळ्याचा जाब अनिशला विचारावा हे तुला नाही वाटलं? त्या स्वप्नाने आधी अनिशला चिथावलं, आता तो मदत नाही बघितल्यावरती ती तुला चिथावतीये. आधी अनिशने चूक केली, तीच चूक आता तू करतेयस. एक लक्षात घ्या, तुम्ही तिघही जण जर एक कुटुंब म्हणून एकत्र आला नाहीत, एकमेकांना साथ दिली नाहीत, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाहीत, तर मात्र हरून सुद्धा स्वप्ना जिंकेल आणि तिला तेच हवंय. मला माहितीये भैरवी, आता तू खूप हर्ट झालीयस, पण आता तुम्ही तिघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे.